मित्रांनो, तारीख 26 मे बैठक देवगिरी बंगल्यावर. सुनेत्राताई पवार यांचा बंगला देवगिरी आणि बैठकीच्या अध्यक्षस्थानी स्वतः सुनेत्राताई पवार. अत्यंत गंभीर अशी परिस्थिती, अत्यंत गंभीर अशी शांतता, आणि ही शांतता वादळापूर्वीची शांतता होती. आणि बैठकीत जे भयानक घडलं, जो तुफान राडा झाला, जो तुफान तुतुमय झाला, हे सगळं आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पूर्ण व्हिडिओ पहा. बैठक होती मुंबईमध्ये, परंतु या बैठकीला स्वतः पटेल गैरहजर होते. प्रफुल्ल पटेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधलं सुनेत्राताई पवार यांच्या नंतरचं सध्याच्या काळातलं 2 नंबरचं नाव, आणि ते स्वतः त्या शहरामध्ये असून सुद्धा गैरहजर होते. त्याबाबत कुजबूज सुरू होती आणि बैठकीला सुरुवात झाली. मित्रांनो, रात्रीची वेळ होती आणि विधान परिषदेवर कुणाला वर्णी घ्यायची याबाबत चर्चा होणार होती. बैठक सुरू झाली आणि सुनील तटकरे भाषणासाठी उभा राहिले. आणि सुनील तटकरे नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचे कान आतुरतेने लागले. आणि सुनील तटकरे यांनी उभा राहताच स्वतःच्या मनातली खदखद खदखद बोलायला सुरुवात केली. सुनील तटकरे म्हटले की अजितदादा पवार यांच्यानंतर प्रफुल्लभाई पटेल आणि मी पक्ष कशा पद्धतीने सुनेत्राताई पवार यांच्याकडे राहील यासाठी आम्ही दोघांनी एवढा आटोकाट प्रयत्न केला आणि पक्षाची सगळी कमांड आम्ही सुनेत्राताई पवार यांच्या हातामध्ये नेऊन घातली आणि अध्यक्षपदाची माळ सुनेत्राताई पवार यांच्या गळ्यामध्ये घातली. आणि आम्हाला विनाकारण सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या माध्यमातून आम्हाला प्रचंड प्रमाणामध्ये ट्रोल करण्यात आलं, अति प्रमाणात ट्रोल करण्यात आलं, आम्हाला टीकेचं धनी बनवण्यात आलं. नेमकी आमची अशी काय चूक? अजितदादांचा पक्ष आम्ही शाबूत ठेवण्याचं काम केलं, आमच्या स्वतःकडे एक संघ ठेवण्याचं काम केलं. तुटू न देता, पक्षामध्ये कसलीही फटाफूट न होता आम्ही पक्ष वाचवण्याचा प्रयत्न केला आणि सुनेत्राताई पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिलो आणि त्याचं हे फळ आम्हाला भेटलं का? परंतु सुनेत्राताई पवार, बघा सुनेत्राताई पवार यांनी याबाबत नेमकी काय भूमिका घेतली ते सुद्धा आपण पाहणार आहोत. परंतु सुनील तटकरे बोलण्याच्या अगोदरच पार्थ पवार मात्र बैठकीतून बाहेर पडले. म्हणजे पार्थ पवार आजही सुनील तटकरे यांच्यावर का नाराज आहेत आणि प्रफुल्ल पटेल स्वतः मुंबईमध्ये असून सुद्धा का आले नाहीत? म्हणजे येथे काहीतरी काळबेरं सुरू आहे. परंतु सुनील तटकरे हे बोलत असताना अगदी धीर गंभीर अवस्थेमध्ये सुनेत्राताई पवार ऐकत होत्या. नेमकं काय बोलावं? कारण सुनील तटकरे आता आपल्यानंतर पॉवरफुल कोण आहे? सुनेत्राताई पवार यांच्यानंतर आज पॉवरफुल मध्ये छगन भुजबळ यांचं नाव आहे ज्येष्ठ नेते म्हणून. त्यानंतर सुनील तटकरे आहे आणि बाकी तर इतर सर्वसामान्य आमदार आहेत. माणिकराव कोकाटे आहेत, त्यांच्यावर सुद्धा आता पाठीमागे आरोप झाले होते. आणि अशा धीर गंभीर वातावरणामध्ये मग बाजू कोण मांडणार? ही जी तक्रारीचा पाढा जो सुनील तटकरे यांनी सुरू केला आणि अगदी कडक अशा शब्दामध्ये बोलायला सुरुवात केली. आता हे यामुळे बैठकीमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आणि तरी सुद्धा सुनील तटकरे यांची बाजू घ्यायला एक सुद्धा आमदार पुढे येईना. आणि मग अशामध्ये सुनील तटकरे अजून परेशान झाले. त्यांच्या चेहऱ्यावरची ती परेशानी एकदम पाहण्यासारखी होती. आणि उलट सुनील तटकरे यांना अपेक्षा होती की कोणीतरी एखादा आमदार उठेल आणि सांगेल, होय सुनील तटकरे साहेब बोलत आहेत ते बरोबर आहे. सुनील तटकरे साहेबांनी पक्षासाठी एवढा त्याग केलेला आहे, प्रफुल्ल पटेल साहेबांनी पक्षासाठी एवढा त्याग केलेला आहे, पक्षाची माळ सुनेत्राताई पवार यांच्या गळ्यामध्ये घालण्याचं काम सुनील तटकरे साहेबांनी केलेलं आहे. असं तरी कुणी म्हणून माझी बाजू घेईल असं सुनील तटकरे यांना वाटत होतं. परंतु अचानक स्फोट झाला आणि छगन भुजबळ मध्येच उभा राहिले आणि त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. अहो सुनील तटकरे, थांबा, आता या गोष्टी येथे नको. जे झालं ते झालं. भुजबळ साहेब म्हटले, येथे तुम्ही जे बोलत आहात येथे या बैठकीमध्ये हे अजिबात उचित नाही, थांबा. आणि सुनील तटकरे यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांना वाटलं की एक ज्येष्ठ मंत्री, सिनियर आमदार, आणि असं असताना सुद्धा छगन भुजबळ उलट मला बळ देतील, कारण त्यांच्या नावातच भुजबळ आहे. आणि छगन भुजबळ मला बळ देतील, मला आधार देतील, माझी बाजू मांडतील, मला समर्थन करतील. परंतु झालं उलटच, मलाच थांबवण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे सुनील तटकरे यांना अजून वाईट वाटलं. परंतु छगन भुजबळ यांची भूमिका अगदी प्रामाणिक होती. छगन भुजबळ यांना सगळा अनुभव आहे. शिवसेनेमध्ये ते होते आणि शिवसेनेमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षामध्ये ते आले. अनेक वर्षापासून आमदार, अनेक वर्षापासून मंत्री, एवढा मोठा प्रदीर्घ असा अनुभव, अनेक बैठका कशा पद्धतीने पार पाडायच्या, अगदी डेप्युटी सीएम, अगदी पक्षामध्ये महत्वाची खाती, या सगळ्या पदांचा उपभोग घेतलेला आहे. असा प्रदीर्घ असा अनुभव मी म्हणतो छगन भुजबळ यांच्यासारखा अनुभव सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणत्याही नेत्याला नाही. असा एक ज्येष्ठ अनुभवी नेता ज्यावेळी सुनील तटकरे यांना थांबवतो आणि मग ही अंतर्गत बैठकीचा मुद्दा बाहेर येतो. भुजबळ म्हणतात की भुजबळ यांनी काय सांगण्याचा प्रयत्न केला हे लक्षात घ्या. भुजबळ म्हटले की आपल्याला येणाऱ्या काळामध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याची वेळ येऊ शकते. सध्या भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने SIR करत आहे
त्यामध्ये जे आपल्याला मतदान करणारे जे वोटर आहेत त्यांची नावं काढली जात आहेत मुद्दाम म्हणून, आणि हे पक्षाच्या अस्तित्वासाठी धोकादायक आहे. आणि त्यामुळे आपण जर असं एकमेकावर चिखल उडवत राहिलो, या तुतुमय करत राहिलो, हे आरोप होत असतात, प्रत्यारोप होत असतात. मागच्या काळामध्ये छगन भुजबळ यांच्यावर किती आरोप झाले सगळ्यांनी महाराष्ट्राने पाहिलं. ज्यावेळेस मराठा आरक्षणाचा मुद्दा होता म्हणून जरांगे पाटील उपोषणाला बसले होते आणि त्यांच्या टार्गेटवर छगन भुजबळ होते, तरी सुद्धा छगन भुजबळ यांनी त्या आरोपामध्ये बघा संधीमध्ये याच्यामध्ये इतके आरोप होत असताना सुद्धा त्यामध्ये संधी पाहिली आणि नव्याने उभा राहिले, ओबीसीचा चेहरा बनले. परंतु सुनील तटकरे यांना तसं का करता येत नाही? आरोपाने न खचणारे छगन भुजबळ आणि या आरोपातून उभा राहणारे म्हणजे एखाद्या फिनिक्स पक्षाप्रमाणे भरारी घेणारे छगन भुजबळ आज एकदम सार्थपणे एक ज्येष्ठ अनुभवी नेता कसा असतो, एक कसदार नेता कसा असतो, एक पक्षाला वाचवणारा नेता कसा असतो, अशा पद्धतीने छगन भुजबळ बोलताना दिसले. त्यांना पक्षाची काळजी आहे, पक्षाचं मतदान कशा पद्धतीने भारतीय जनता पार्टी खात आहे. पुढं 2029ला जर असंच राहिलं, जर आपण आपल्या पक्षाची बांधणी मतदार यादीमध्ये आपल्याला मतदान करणारे जे लोक आहेत ते वगळण्यात येत आहेत आणि मग आपला पक्ष आपले आमदार कसे निवडून येतील, या सगळ्या गोष्टी याची चिंता करा, याच्यावर चर्चा करा, हे छगन भुजबळ यांचं म्हणणं होतं. आणि या बैठकीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या म्हणजे सुनील तटकरे यांची बाजू कोणीही घेतली नाही. याचं किती मोठं दुःख सुनील तटकरे यांना झाले असेल. आणि या सर्व प्रश्नावर सुनेत्राताई पवार काहीशा परेशान दिसल्या. त्यांनी काहीतरी मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला, त्यांनी सुद्धा काही खंत व्यक्त केल्या ज्या अत्यंत महत्वाच्या आहेत. आणि सुनेत्राताई पवार यांची खंत कुणी ऐकून घ्यायला तयार आहे का? अरे अशा अर्ध्यावरती डाव सोडून अजितदादा पवार गेलेले आहेत. फक्त हा धक्का केवळ सुनेत्राताई पवार यांना नसून हा धक्का संपूर्ण महाराष्ट्राला बसलेला धक्का आहे. आज महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती अजितदादांचा फोटो पाहिल्यानंतर हळहळत आहे, रडत आहे. दुःखाचा डोंगर महाराष्ट्रावर कोसळलेला आहे. आणि त्या अजितदादाच्या जाण्याने आणि त्यानंतर जी सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांचं वागणं महाराष्ट्राला खटकलं आणि खटकल्यामुळे ही सुनील तटकरे यांच्यावर झालेली टीका असेल, ती टीका काही छगन भुजबळ साहेबांनी केली नाही, ती टीका काही सुनेत्राताई पवार यांनी केली नाही, ती टीका काही पार्थ पवार यांनी केली नाही. ती सोशल मीडियातून लोकभावनेतून आली. का आली, कशी आली, याचं चिंतन, याचं आत्मचिंतन खरं तर सुनील तटकरे यांनी करणं गरजेचं आहे. की लोक माझ्या बाबतीत असं का विचार करत आहेत, महाराष्ट्रातील जनता माझ्या बाबतीत असा का विचार करत आहेत, याचं आत्मचिंतन खरं तर सुनील तटकरे यांनी करणं गरजेचं आहे. परंतु ते न करता म्हणजे स्वतःचा दोष पक्षावर देण्यात काय अर्थ आहे, स्वतःचा दोष आमदारावर देण्याचा याला काय अर्थ आहे? आमदार सुनील शेळके यांनी याच्या अगोदर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची बाजू घेण्याचा प्रयत्न केला होता. अगदी विधानसभेमध्ये सुद्धा त्यांनी ती बाजू घेण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यांच्यावर सुद्धा पुन्हा सोशल मीडियावर टीका झालेली आहे. म्हणजे आमदार सुनील शेळके यांना सुद्धा कळून आलं की इथं लोकभावनाच बदललेली आहे. आता लोकांना कोण आवडणार? ठीक आहे, तुमचा एखादा विरोधी पक्ष असेल, तुमच्या विरोधामध्ये काम करणारा काही नेता असेल, एखादी संघटना असेल, त्याला अडवता येईल. परंतु सगळं महाराष्ट्र जर बोलत असेल तर त्याला कसं आवडणार? आणि याचं आत्मचिंतन म्हणजे लोकांच्या मनामध्ये तुमची इमेज कशा पद्धतीने चांगली होईल, लोकांच्या मनामध्ये तुमची प्रतिमा कशा पद्धतीने चांगली होईल, याचा प्रयत्न सुनील तटकरे यांनी करणं गरजेचं आहे. आणि छगन भुजबळ अगदी एकदम आज छगन भुजबळ यांच्याबद्दलचा आदर इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. छगन भुजबळ साहेबांनी अगदी इतक्या म्हणजे सुनील तटकरे यांना गप्प बसवण्याचं काम केलेलं आहे. अगदी मैदानामध्ये एखादा योद्धा जसा भिडतो तशा पद्धतीने भिडण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. बैठक पार पडल्यानंतर छगन भुजबळ यांनी सांगितलं काही पक्षामध्ये असं काही झालेलं नाही, पुन्हा त्यावर पडदा टाकण्याचं काम भुजबळ साहेबांनी केलेलं आहे. म्हणजे बघा ठीक आहे, आमच्या अंतर्गत काय झालं असेल तो आमचा वैयक्तिक प्रश्न आहे. परंतु समाजासमोर जाताना पुन्हा हातात हात घालून चालण्याची दानत, ताकद, नेतृत्व, दातृत्व छगन भुजबळ यांच्याकडे आहे. आणि सुनेत्राताई पवार येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री बनल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला नेमकं काय वाटतं? आणि याबाबत अजून काही गुप्त माहिती आहे ती तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल. तुर्तास आपलं मत नोंदवायला विसरू नका.